नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात लाईव्ह शेअर मार्केट मराठी या चॅनल. या चॅनलमध्ये आपण पाहणार आहोत टाटा पॉवर. टाटा पॉवरमध्ये आता कन्फर्म बाईंग आलेली आहे, परंतु आणखी कन्फर्म बाईंग झालेली नाही आणि सपोर्ट आणि एक रजिस्टर लागलेला आहे आणि हा रजिस्टर तुटल्यानंतर आपल्याला मार्केटमध्ये बाईंग करायची आहे स्टॉकमध्ये. इथं वेट आणि वॉच करणं आहे, कारण की आपण वन डेचा चार्ट पाहत आहोत. वन डेनुसार आपल्याला बाय आणि सेल कसं करता येईल ह्याच्यानुसार आपण आजच्या चॅनलच्या आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. पूर्ण स्टॉकची आज माहिती, या स्टॉकची माहिती, टाटा पॉवरची आज पूर्ण माहिती या चॅनलच्या माध्यमातून आपण देणार आहोत. बारीक गोष्ट लक्ष द्या, तुमच्या समोरच्या स्क्रीनवर बारीक लक्ष द्या आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. टाटा पॉवर आता सपोर्ट झालेला आहे. टाटा पॉवरनी या ठिकाणी सपोर्ट झालेला आहे. 324 या ठिकाणी मार्केटनी सपोर्ट धरला आहे. डबल सपोर्ट, हा एक सपोर्ट बनला आणि हा एक सपोर्ट बनवला. परंतु ज्यावेळेस रेजिस्टन्सपाशी मार्केट आलं होतं डबल, हा रेजिस्टन्स जवळ का आला, एम पॅटर्न तयार झाला मित्रांनो. हा या ठिकाणी एम पॅटर्न असा बनवला आहे. आता आपण या ठिकाणी बाईंग केली असेल, पण इथं आणखी थोडं कन्फ्युजन आहे. काय कन्फ्युजन आहे. आता हा एम पॅटर्नच्या 50% पर्यंत रिट्रेसमेंट आलेली आहे. एम पॅटर्नच्या वन डेनुसार एम पॅटर्नच्या 50%च्या आसपास रिट्रेसमेंट आलेली. एखाद्या वेळेस हा एम पॅटर्नच्या 50% रिट्रेसमेंट आल्यामुळे हा स्टॉक पुन्हा खाली येण्याचे एक संकेत आपल्याला दाखवत आहे. चार्ट पॅटर्ननुसार 50% रिट्रेसमेंट आल्यामुळे हा स्टॉक पुन्हा खाली येण्याचे एक संकेत निर्माण असू शकतो. त्याच्यामुळे आपल्याला वेट आणि वॉच करणं खूप गरजेचं आहे. परंतु आता मार्केटमध्ये स्टॉकमध्ये आता केव्हा बाईंग करायचं सर, आता तिची वेळ आलेली आहे. स्टॉकची वेळ आलेली आहे. टाटा पॉवरची वेळ बाईंग साईडला जाण्याची त्याची वेळ आली. परंतु आणखीन 25% मार्केटमध्ये बाईंग होण्याची चान्सेस कमी आहे. कारण हा या ठिकाणी एक रजिस्टर लावलेला आपण या ठिकाणी 381च्या लेवलला आपण एक रजिस्टर लावलेला आहे मित्रांनो. पहा, या निळ्या रेषेमध्ये रजिस्टर लावलेला आहे आणि या निळ्या रेजिस्टन्सपाशी वन डेच्या चार्टनी ह्या ठिकाणी पहा मित्रांनो, एक वन डेची कॅन्डल लावलेली आहे आपण. एका दिवसाची कॅन्डल लावलेली आहे आपण वन डे. ते वन डेनी काय केलेलं आहे, रेजिस्टन्सजवळ एम पॅटर्न बनवल्यामुळं त्या एम पॅटर्नच्या 50% रिट्रेसमेंट झाल्यामुळं एखाद्या वेळेस मार्केट त्यातून रिव्हर्स येण्याचे संकेत निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आणखीन आपल्याला 2 ते 3 दिवस वेट आणि वॉच करणं आहे. ज्यावेळेस टाटा पॉवर 381ला क्रॉसओव्हर करेल त्यावेळेस एक मोठी 100 पॉईंटची मोमेंटम येणार आहे. म्हणजे 100 रुपयांनी मार्केट ओव्हर चढणार आहे. स्टॉक पॉवर 100% चढणार आहे. त्यासाठी आपल्याला वेट आणि वॉच करणं गरजेचं आहे. हा एम पॅटर्न 50% पर्यंत रिट्रेसमेंट टाटा पॉवर आलेला आहे. परंतु इथून रिट्रेसमेंट दिली, हा एम पॅटर्न तुटला तर मार्केट आणखी खाली जाण्याचे संकेत दाखवतो. कारण वन डेमध्ये एम पॅटर्न तयार झालेला आहे. एम पॅटर्न तुटला नाही, पण एम पॅटर्न तयार झाल्यामुळे हा स्टॉक खाली येण्याचे संकेत आपल्याला दाखवत आहे. त्याच्यामुळे आणखीन आपल्याला 2 दिवस वेट आणि वॉच करणं गरजेचं आहे. जोपर्यंत 381 तुटत नाही तोपर्यंत स्टॉक टाटा पॉवरवर जाऊ शकत नाही. त्यासाठी आपल्या 381च्या पुढंच मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीने आपला टाटा पॉवर फुल बाईंगमध्ये जाऊ शकतो मित्रांनो. तर आपल्याला वेट आणि वॉच करणं गरजेचं आहे. डबल सांगतो, लक्षात येईल तुमच्या. वन डेच्या चार्टनुसार हा एम पॅटर्न बनवला आहे आणि एम पॅटर्नच्या 50% पर्यंत रिट्रेसमेंट आलेले आहे. इथून एखाद्या वेळेस मार्केट रिव्हर्स येण्याचे संकेत असते आणि हा एम पॅटर्न तुटला तर आपला मार्केट स्टॉक आणखीन पण खाली येऊ शकतो. आणि 381 तुटलं तर मार्केट बाईंग साईडला जाण्याचे संकेत दाखवतो. तर आपला ह्याच्यामध्ये नो बाय नो सेल, वेट आणि वॉच. जे स्टॉकमध्ये डिलिव्हरीमध्ये काम करतात, आठवड्यासाठी काम करतात, 1 महिन्यासाठी काम करतात, त्यांना 20%, 25%, 40% रिटर्न करण्याची क्षमता आहे. त्यांच्यासाठी एक मोका येणार आहे.
पण तो मोका केव्हा येणार आहे? 381 तुटल्यानंतर हा जबरदस्त एक मोका येणार आहे स्टॉक पॉवरमध्ये. यस, तर आपला 2 ते 3-4 दिवस वेट आणि वॉच करूनच मार्केटमध्ये आपला टाटा पॉवरचा अनालिसिस करून मार्केटमध्ये परफेक्ट एंट्री घेता आली पाहिजे. हा तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला तर आम्हाला लाईक करून आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. आपलं चॅनल आहे लाईव्ह शेअर मार्केट मराठी या चॅनल. तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ अपडेट येण्यासाठी आमच्या चॅनल आताच सबस्क्राईब करून ठेवा. ओके, धन्यवाद मित्रांनो.